सहर्ष हार्दिक स्वागतम। या ठिकाणी महिला भगिनींच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी औषध केलं जात आहे। त्यानंतर साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण केला जाईल साहेबांच्या शुभ हस्ते। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या हनुमान मंदिर त्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो। शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय। छत्रपती संभाजी महाराज यांनाही वंदन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्फूर्तीला अभिवादन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आज आपल्या जय साई क्रीडा मंडळाच्या वतीने आज जय साई प्रतिष्ठान यांच्या वतीने 36 वर्ष गेली सतत जे अत्यंत महत्त्वाचं काम ते एक कार्यकर्ते पदाधिकारी करतात त्याबद्दल काही मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कोण आहे? संतोष अध्यक्ष चे आमचे संस्थापक संतोष कदम, त्यानंतर राजू पवार, त्यानंतर कुणाल पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आमचा मोहन कदम आणि इतर सर्वच मान्यवर मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी माझे सर्व जुने सहकारी की मगाशी या लोकांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की 17 वर्ष या रायगड चौक, पटेल चौक, पन्नगर आणि या परिसरामध्ये आम्ही मोठे झालो आणि मोठं होत होत आम्ही आमदारांचा नामदारात झालो। म्हणून बरेचसे मंत्री झाला म्हणून काही फरक पडणार नाही आम्ही त्यावेळेला पण आपल्याला सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण आज जे काय आम्हाला निमंत्रित केलं मी तुम्हाला शुभेच्छा यासाठी देत असतो। इतर कोणी काही देऊ शकतो परंतु रक्त हे अत्यंत महत्त्वाचं आहे। रक्तदान करणं म्हणजे दुसऱ्याला एक प्रकारचं जीवदान देणं आणि या अशा अनुषंगाने काही मंडळी घाबरतात की रक्त दिल्यावर काय होईल काय नाही। मी अभिनंदन करतो 158 वेळा ज्या माणसाने कुठे गेले ते रक्तदान केलं त्याची तब्येत बघा कसं आहे ते रेवंत यांनी 158 वेळेला रक्तदान केलंय। काय काय एकदा पण केलं नसतं असे पण बरेच लोक आहेत आम्ही सांगतो ना। कारण निलेश शिंदे 102 वेळेला अभिनंदन करा टाळ्या वाजवून त्यांचं
रक्त दिल्यानंतर रक्त कमी होत नाही आहे, ते परत रक्त तेवढंच आपलं जमा होतं. परंतु आपल्या रक्त देण्याने एखादी महिला ज्यावेळेला डिलिव्हरी होते त्यावेळेला डॉक्टर सांगतात पहिल्या 2 बाटल्या रक्ताच्या आणून ठेवा. तो अपघात झाला, ॲक्सिडेंटचा केस जास्त रक्त वाहून गेला असं शरीरातलं, त्यावेळेला सांगतात रक्त घेऊन या. अशा अनेक वेळेला कोणाचं रक्त कमी असतं, कोणाच्या पेशी कमी असतात. मग ते कुठून आत्तापर्यंत सगळं तयार होत चाललेलं आहे, परंतु ओरिजिनल रक्त माणसाच्या शरीरातलं अजून तयार झालेलं नाही आहे. आणि म्हणून करता माणसाने माणसासाठी दिलेलं ते एक वरदान आहे. आणि ते काम जय साई प्रतिष्ठान यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते हे गेले 36 वर्ष जे करतात त्याला माझ्या रायगडच्या वतीने शुभेच्छा. त्याचं कारण हे काम करत असताना रक्तदानाचं काम होतं, इथले पदाधिकारी येऊ शकले असते, परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या सर्कलची ही सर्व मुलं एक काम करत आहेत. नंतर इतर सर्व क्रिकेटचे सामने भरवतात, कबड्डीचे भरवतात, बैलगाड्याच्या शर्यती आमच्याकडे चालतात, रेड्याच्या झोंब्या चालतात, पण रक्तदान शिबिराचे कार्यक्रम भरवणं म्हणजे हे सगळ्यात पुण्याचं काम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि अशा अनुषंगाने आज मी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि आता मंत्रालयात तर आम्ही आहोतच, त्यामुळे काही जरी तुम्हाला कुठल्या अडचण भासली या कार्यक्रम करत असताना हा तुमचा शिलेदार तुमच्यासोबत असणार आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. सोबत शिवसेनेचे सचिव शिलाजी आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, एक मराठी अभिनेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? जय साई प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 36 वर्ष भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. आणि या शिबिरासाठी माझे मित्र, आमच्या युवासेनेचे पदाधिकारी कुणाल आणि आमचे पदाधिकारी मोहनजी यांनी मला इथे निमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जय साई प्रतिष्ठानच्या वतीनं असेच समाजोपयोगी उपक्रम त्यांच्या हातून घडू दे अशी आणि सगळ्या रक्तदात्यांचं मनापासून आभार. आहोत मुंबईच्या रायगड चौकामध्ये घाटकोरमध्ये आज या ठिकाणी आपल्याला जय साई प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी माजी नगरसेवक तसेच शिवसेना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते सुरेश आवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आवळे साहेब, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? आज या ठिकाणी शिवसाई प्रतिष्ठानतर्फे जय साई प्रतिष्ठानमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. वाखाणण्याजोगं आहे की गेली 36 वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, माहीत आहे आपल्या सर्वांनाच, परंतु रक्तामुळे वाचणारे जीव या मंडळाने किती वाचवले असेल हे ईश्वराला ठाऊक. मी या रक्तदान शिबिराच्या खूप शुभेच्छा देतो आणि मी अनेक वर्षापुढे रक्तदान असंच त्यांच्या हातून घडो ईश्वराच्या निमित्तानं. मॅडम, काय सांगाल, रक्तदान का करावं? रक्तदान शिबिर आयोजित करून देतात आणि ह्या रक्ताचा आम्हाला खरंच खूप उपयोग होतो. कारण का राजावाडी रुग्णालयामध्ये थॅलेसेमियाची मुलं आहेत की ज्यांना महिनाभरात 2 वेळा रक्त लागतं. काही गर्भवती महिला असतात की ज्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट ब्लड देतो. तसेच रोड ॲक्सिडेंटचे पेशंट आहेत, सर्जरीवाले पेशंट आहेत. या पेशंटना असे जे काही रक्तदान शिबिर आयोजित करतात त्यातूनच आपल्याला हे रक्तदान उपलब्ध होतं. तर मी राजावाडी रुग्णालयातर्फे जय साई प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानते की हे असे कॅम्प देऊन आम्हाला दरवेळी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळोवेळी मदत करत असतात. सर्व कार्यकर्ते ज्या पद्धतीने समाजसेवेचं काम करतायत, आपण सतत असंच कार्य आपण आपल्या हातातून घडत राहू, अशीच समाजाची सेवा आपल्याकडून होत राहील. आणि आताच मला माहिती मिळाली आहे, आत्तापर्यंत जे सकाळपासून जे सुरुवात झालेली आहे रक्तदान शिबिराची, त्याच्यामध्ये जवळपास 100च्या वर आकडा हा केलेला आहे. याच्यामध्ये तुमच्या काम करण्याची पावती तुम्हाला मिळून आलेली आहे. असंच काम आपल्या हातातून घडवू अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि त्या वतीने भव्य रक्तदान 36वा आज या ठिकाणी संपन्न झालं. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या 36 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने जय साई प्रतिष्ठानच्या वतीनं सतत या ठिकाणी 36 वर्ष रक्तदान शिबिर
या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि या ठिकाणी रक्तदाते या रक्तदात्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यामुळे आम्ही त्या सहकार्यामुळे त्या इतका उपक्रम आम्ही राबवू शकतो आणि याच्यापुढे सगळ्या रक्तदात्या देणगीदार जे या रक्तदान शिबिराला जे मदत करतात त्यांचे आशीर्वाद आमच्या सगळे पाठीचे राहू दे. तसेच आम्हाला तसंच राजेवाडी रुग्णालय मार्फती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजाभवानीच्या चरणात नमस्तक होतो. मातीच्या कणावर रयतेच्या बळावर इतिहासाच्या पानावर ज्यांचं नाव कोरलं गेलं ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती याला मानाचा मुजरा करतो. आज या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांनी भगवी पताका धगधगत ठेवली ते मराठी मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना करतो. तसेच आनंद दिघे साहेबांनाही मानवंदना करतो. आज ज्यांच्या आधिपत्याखाली आम्ही काम करत आहोत ते सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब. त्याचप्रमाणे या महाड पोलादपूरचा ढाण्या वाघ ज्यांनी 4 वेळा चौकार मारून ज्यांची अपेक्षा भंग केली. बऱ्याच लोकांनी देव पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते की बरेचसे मंत्री होणारच नाही, परंतु त्यांनी दाखवून दिलं की 4थ्यांदा आमदार निवडून येऊन सुद्धा मंत्री होऊन आता पालकमंत्रीच्या शरीर जायचं आणि ते घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आज आयोजन या ठिकाणी जय साई प्रतिष्ठान यांचं 36वे वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होते. त्या रक्तदान शिबिराचे सर्वेस्व मोहनदादा या ठिकाणी कार्यकर्ते आणि संपूर्ण कमिटी या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 36 वर्ष रक्तदान शिबिर करून त्यांनी एक ऐतिहासिक नाव नोंद केलेलं आहे. त्याचं कारण प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन जयसाई प्रतिष्ठान हे आवर्जून करते आणि या कार्यक्रमाचं निवेदन सूत्रसंचालन विजय लोखंडे यांनी केले. तसेच या ठिकाणी फोटोग्राफी प्रदीप सकपाळ यांनी केले. साई प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांकरिता विशेष हळदी कुंकूचा कार्यक्रम सायंकाळी करण्यात आला. सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक कामं केलेली आहेत. जय साई प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हळदीकुंकूला सुरुवात झालेली आहे. विभागातील महिलांनी येऊन मंडळाच्या वतीने महिलांना माझ्यातर्फे मंडळातर्फे खूप लाभदायक शुभेच्छा. जय साई प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर आहे. दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर करतात. त्यासाठी दिलेलं आहे. तसंच हे दरवर्षी काही ना काही उपक्रम करत असतात. सकाळी जसं रक्तदानानंतर कार्यक्रम झाला तसं होता हळदीकुंकूचा कार्यक्रम आहे.